यही बाबू ओके सर ओके सर। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही इतक्या निवेदनं दिलं की त्याचा संख्या देखील सांगता येत नाही। आज प्रामुख्यानं बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्याचा जी योजना आहे ती भांडी मोफतमध्ये द्यायला पाहिजे असे अध्यादेश आहे। असे असताना सोलापुरातील केगाव या ठिकाणी या गावातील अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे गोडाऊन आहे भांडी वाटपाचं। मफतलाल कंपनीच्या माध्यमातून सोलापूरला प्रकाश घोडके यांना प्रतिनिधी दिले। याला त्यांनी प्रत्येक बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी द्यायचे सोडून प्रत्येकाला 1000 ते 1500 रुपये घेत आहेत। हे अत्यंत चुकीचे, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपीचे आहे। ताबडतोब या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून ते प्रकाश घोडकेला ताबडतोब अटक करावं असं बांधकाम कामगारांच्या माध्यमातून बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी महाराज मी यांना कलेक्टरने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार असून नवीन जी बांधकाम कामगाराचा ठेका दिलेला आहे भांडी वाटपचा घोडके नावाच्या व्यक्तीला, तर त्या संबंधित गेले असतील तर 1500-2000 अशा रुपयाला भांडी संच विक्री तिथं खुलेआम होत आहे। तर ह्याला आळ्या घालण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आत्तापर्यंत बरंच निवेदन देऊन सुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही। त्यामुळं आमचं महाराष्ट्र कृती संघर्ष समितीतर्फे न भूतना भविष्याचं पुणे हायवे रोडवरती महामोठं आंदोलन करण्यात येईल हे आम्ही जाहीरपणे सांगतो। उद्यापासून मान्य सहाय्यक कामगार आयुक्तांनी ह्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून मोफत भांडी व्यवस्था या घोडकेकडे करून बांधकाम कामगाराला देण्याची व्यवस्था जर नाही 2 दिवसामध्ये झाली तर रस्ता रोको, पुणे हायवेवरती रस्ता रोको आंदोलन आमच्या कृती समितीतर्फे केलं जाईल हे आम्ही जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।